आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची जे आपण लकी कुपन देतोय मॅन ऑफ द मॅच षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी ज्यावेळेस लाईव्हच्या माध्यमातून इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून साखरी सोडत केलं जाईल त्यानंतर तुम्हाला काहीतरी अवधी दिला जाईल लाईव्हला ते सांगितलं जाईल आणि हा कुपन तुम्हाला दाखवणं अनिवार्य असेल आणि आधार कार्ड देखील येस हे दोन गोष्टी असणं गरजेचं असेल भरत सरांची उपस्थिती पाहायला मिळते इंडियन आर्मी मध्ये असणारे आमचे भरत सर आविष्कार बॉलिंग मार्क वरती तयार स्ट्रायकर एंड वरती देखील फलंदाज तयार लेट्स प्ले गेम ऑन पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती होईल इस्टनच्या मागे रक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तुषार खाडे इनसाइड दी सर्कल शॉट्स थर्ड मॅन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर शॉर्ट पॉइंट मध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पहिला चेंडू जो मात्र पडल्यावरती टायमर आपण लावलेला आहे यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये चेंडू चाललाय सीमारेषा पार 4 धावांसाठी येतो हा फलंदाजच्या बॅट मधून इनिंगचा पहिला ब्लास्ट ब्रँडेड लाहे प्रीमियर लीग चौकार डीप मध्ये आपल्याला चेतन पाहायला मिळत आहेत लॉंग ऑफ मध्ये असतील आणि काव कॉर्नर मध्ये डीप मध्ये उत्कर्ष पाहायला मिळतोय इनसाइड दिस सर्कल मंजित आपल्याला पाहायला मिळतील शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये असतील त्यानंतर विघ्नेश पाहायला मिळतोय शॉर्ट मिड विकेट मध्ये यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न जाळा भिन्ण्यात आलंय मात्र चेंडू सीमा पार 6 धावांसाठी येतोय हा प्रतिम स्ट्रोक षटकार सकाळचं सूत्र आणि धर्मवीर क्रिकेट संघ मुखवणे या संघाच्या माध्यमातून अप्रतिम बॅटिंग होतीये पहिल्या चेंडू ज्यावरती आलेला डॉट बॉल त्यानंतर षटकार आणि चौकार एकंदरीत 2 चेंडूंवरती 10 धावा एकवटण्यात आल्या फिल्डर आपल्याला पाहायला मिळत होता सो मात्र उत्कर्ष होता मात्र त्याच्या आवाक्याच्या दुरा चेंडू होता टीमची टोटल जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील इनसाइड दी सर्कल ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतात पॉइंट मध्ये सुदाम आपल्याला पाहायला मिळतील थर्ड मॅन मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये योगेश पाहायला मिळतात तर कव्हर पॉइंट मध्ये शुभम पाहायला मिळतील गोलंदाज तयार आज जर पाहायला गेलं तर एक गोलंदाज शॉट पडतोय ऋतिक पवार लेफ्टी गोलंदाज तो मात्र आज नाहीये यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे एक टप्पा खात असताना चेंडू सीमा पार 4 धावांसाठी येतोय हा चौकार धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती पहिला चेंडू डॉट त्यानंतर येतोय चौकार षटकार आणि पुन्हा एकदा चौकार येत असताना पाहायला मिळेल टीमची टोटल ची मात्र जाऊन पोहोचली 14 वरती आविष्कार वरती चढवला जातोय हल्ला आणि पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात अशी मात्र झालेली पाहायला मिळतीये विचार केला तर अजूनही एकंदरीत 14 धावा धावफलकावरती 2 चेंडू सगळे शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली सुरू आहे 4 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय प्रवीण नॉन स्ट्रायकर एंड वरती मात्र आविष्कारने थोडीशी मागणी गोलंदाजी केली या खेळाडूकडे गुणवत्ता आहे पोटेन्शियल आहे आणि त्याने सिद्ध देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये केलंय मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय थोडासा कॉन्फिडन्स त्याचा खराब आहे रनअप मध्ये व्यत्यय आणि त्यानंतर पंचांच्या माध्यमातून मृत्यू चेंडू असं घोषित करण्यात आलंय 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अप्रतिम स्ट्रोक 2 चौकार 1 षटकार तुषारच्या माध्यमातून यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार 6 धावांसाठी येतोय हा प्रतिम स्ट्रोक लॉंग बिग बिग माइटी हिट बाय द माइटी मॅन चेंडू सीमा पार तुषारच्या बॅट मधून या इनिंगचा दुसरा षटकार आतापर्यंत 5 चेंडू झाले 2 चौकार आणि 2 षटकार तुषारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात टीमची टोटल 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली ची मात्र मार्गस्थ आहे अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्नचिन्ह पाहायला मिळतो जर खोलवर टप्प्याचे तुम्ही चेंडू टाकतायत ना त्या चेंडूंवरती मोठे फटके येत आहेत मग तुम्ही आपटी बार टाकत का नाहीयेत
शॉर्ट वनचा वापर का करत नाहीयेत, गुड लेंथ वरती चेंडू टाकत का नाहीयेत, हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतो. कारण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर आहे. अशा परिस्थितीमध्ये बाउन्सर टाकला तर एक चांगला विकल्प आपल्याला पाहायला मिळू शकतो. यावेळेस आपण पाहायला गेलं तर डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूवरती शॉर्टर वनचा वापर करण्यात आला, हेच मी उल्लेख केलं होतं. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कंप्लीट होत असताना पहिली 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सातत्याने जर पाहायला गेलं तर ज्या वेळेस तुमच्या माध्यमातून खराब गोलंदाजी होती, लाईन लेंथ तुम्ही बदलणं गरजेचं आहे. कारण फुल लेनचा तुम्ही चेंडू टाकतायत, 2 चेंडूंवर मोठे फटके येत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. कारण परिवर्तन हे काळाची गरज आहे. आणि जर तुम्ही परिवर्तन स्वतःमध्ये केलं नाही तर मात्र अँड्रॉइडच्या जमान्यामध्ये तुम्ही नोकिया झाल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र इथे परिवर्तन शेवटच्या चेंडूवरती करण्यात आलं आणि त्याचा फायदा देखील मिळाला. बिरवाडी संघाला. डॉट बॉलची समाप्ती ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत पहिली 20 धावा धावफलकावरती. रिक्वेस्ट असेल बिरवाडी संघ थोडंसं स्पीडअप करायचे, कारण पहिल्या षटकासाठी 6 मिनिटांचा अवधी लागलाय. यावेळेस फुल टॉस चेंडू अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळलाय. नो प्लस 6, 7 धावांची मोऱ्या फटक्यावरती. चेंडू सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे काल बॅटिंग होत होती नितेश पाटीलची, अगदी त्याप्रमाणे आजच्या दिवसामध्ये देखील बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते तुषार आणि प्रवीणची. जास्त अवधी लावू नका. रिक्वेस्ट असेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. 6 मिनिटं होऊन गेलेत. मात्र एकच षटक आतापर्यंत कंप्लीट झालेलं आहे. फ्रीडचा चेंडू असेल आणि फ्रीडच्या चेंडूवरती कशी गोलंदाजी होती पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न इनसाइड दी सर्कल आपल्याला पाहायला मिळतील. मंजित असतील. मंजित आपल्याला पाहायला मिळतील. मंजित यांच्या माध्यमातून थ्रो करण्यात आला असं. मात्र मंजित एक असा खेळाडू आहे, मी म्हणेल ज्यावेळेस चेंडू त्याच्या हातामध्ये येतो ना, प्रोसेसिंग डोक्यामध्ये सुरू असते. मी जर चेंडू फेकला तर काय होईल आणि त्यानंतर एक शांत संयमी आणि तितकाच मास्टर माइंड असलेला खेळाडू म्हणजे मंजित आहे. थ्रो झाला नाही म्हणजे त्या मागे काय ना काहीतरी कारण असेल, यात काही शंकाच नाहीये. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय हा अप्रतिम स्ट्रोक. षटकार तुषारच्या बॅट मधून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती. सातत्याने ज्या वेळेस फुल लेनचे चेंडू पाहायला मिळतात त्या वेळेस मोठे फटके लागतायत. मात्र ज्या वेळेस बाउन्सर टाकण्यात येत आहेत त्या वेळेस शॉर्ट वनचा वापर करण्यात येतोय त्या वेळेस डॉट बॉल किंबहुना सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती उत्कर्ष. यावेळेस देखील फुल लेनचा चेंडू होता. फिल्डिंग थोडीशी खराब होती. इनसाइड दी सर्कल. एक धाव कंप्लीट. 35 धावा धावफलकावरती. लोअर फुलटॉस चेंडू टाकण्यात आला होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र प्रयत्नांती परमेश्वर मिळालं नाही. इथे 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अशाच प्रकारे जर धावसंख्या राहिली 23.33 ची करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळते. 92चा प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहू शकतो. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती मात्र होत असं पाहायला मिळेल. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या ओव्हर मध्ये चांगली अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 20 धावा पाहायला मिळाल्या. या षटकात 15. यावेळेस देखील चेंडू पडला. थोडंसं वळण घेत असताना पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होती. एका चेंडू सखी या ओव्हर मधला अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरी मात्र मार्गस्थ आहे. आज एक खेळाडू एक गोलंदाज
शॉट आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मी म्हणेल शुभम जो मात्र कदाचित गोलंदाजीच टाकू शकतो, कारण माळ येथे क्रीडा स्पर्धा सुरू होती. पहिल्या मॅच मध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी टाकली होती. असं शुभम कदाचित गोलंदाजी करू शकेल. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अनुशासन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला 36 या आकड्यावरती 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही चांगली गोलंदाजी झाली, कुठेतरी 55 पर्यंत थांबवलं तर बिरवाडी संघाकडे बॅटिंग चांगली आहे, मात्र थांबवणं गरजेचं आहे. 36 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस मोठा फटका रेडार मध्ये चेंडू होता, त्याला सीमारेषा पार रेडारच्या बाहेर डाळलं जात आहे. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी येतोय. हा अप्रतिम स्ट्रोक, वन मोर बिग हिट, मॅसिव्ह हिट, सिक्सर. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट दुसरी. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 42, बिनबाद 42, दुसऱ्या षटकामध्ये 22, एकंदरीत 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बिनबाद 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स खर्डी अर्थातच विक्रमजी धसाडे यांच्या माध्यमातून साखळी सोडड शी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि लकी ड्रॉचं कुपन सो देखील पाहायला मिळेल. प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच बेस्ट जर पाहायला गेलं तर परफॉर्मन्स ज्या खेळाडूच्या माध्यमातून होईल त्याला देखील तो कुपन दिला जाईल. 5 मिनिटांचा अवधी राहिला. 11 मिनिटं 2 षटकांसाठी लागलेत. या षटकासाठी 5 मिनिटांमध्ये गोलंदाजांनी गोलंदाजी करणं अनिवार्य असेल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. रिक्वेस्ट आहे थोडंसं स्पीडअप करायचं श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी. टायमर जो मात्र आपण पाहायला गेला तर 1 मिनिटाने वाढवणार आहोत, कारण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती शुभम आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून तिसरे षटक टाकण्यासाठी शुभम आपल्याला पाहायला मिळतात. माळ येथे स्पर्धा सुरू होती. पहिल्या मॅच मध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी टाकणारा गोलंदाज. यावेळेस अनऑर्थोडॉक्स पोझिशनची बॉलिंग ऍक्शन आहे. एकदा झाली कंप्लीट. नक्की या बॉलिंग ऍक्शनला म्हणावं काय, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. तुषारच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. शुभम आपण ऑन स्क्रीन पाहतोय. हार्ड हिटर फलंदाज देखील आणि तितका सुरेख असो गोलंदाज. अनऑर्थोडॉक्स पोझिशनची बॉलिंग ऍक्शन त्याची आपल्याला पाहायला मिळते. त्याने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र कुपन देखील त्याला मिळू शकतो. त्यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं माळ येथे 7 धावा डिफेंड केल्या होत्या, त्यानंतर 10 धावा देखील डिफेंड करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू ज्यावरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल, दुसरा चेंडू डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. रेडार मध्ये चेंडू होता, खेचून मारलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमा पार वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत 6 धावांची मोर फटक्यावरती प्रवीणच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 49 रन ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 22 आणि या षटकामध्ये 3 चेंडूंवरती 7 धावा. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळतोय धर्मवीर क्रिकेट संघ मुखवणे या संघाला. यावेळेस आपण पाहू शकतो अंपायर रिव्ह्यू पाहायला मिळतोय, कारण आय थिंक गोलंदाज डेंजर एंड मध्ये होता. अशा परिस्थितीमध्ये अंपायर रिव्ह्यू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईट बॉल जो मात्र आपण पाहतोय टीमची टोटल सध्याच्या स्थितीला व्हाईटच्या मदतीने 50 या आकड्यावरती 50 या 50 धावा फलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा यावेळेस नो बॉल असेल.
नो बॉल आपण पाहू शकतो 51 धावा धावफलकावरती. हवेच्या झोक्याने पत्ता सगळं ढासावा अगदी त्याप्रमाणे सध्याच्या स्थितीला बॅटिंग लाईनअप इथे ढासताना पाहायला मिळते. सॉरी बॉलिंग लाईनअप ढासताना पाहायला मिळते. इथे देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 53 धावा धावफलकावरती. 53 रन ऑन दी स्कोर कार्ड. शुभमचे षटक बराच लांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक पवार आज नाहीये आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर ऋतिक पवारची कमतरता इथे भासत असताना पाहायला मिळते. अजून एक वाईट बॉल. वाईट +22 स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची +55 धावा धावफलकावरती. अगदी म्हटलं जातं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. त्याप्रमाणे अवांतरवरती अवांतर चेंडू मात्र षटक संपायचं नाव घेत नाहीये. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना फलंदाजच्या बॅट मधून येतं दगनीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. फलंदाज आपण पाहू शकतो बॅटिंग करत असताना प्रवीणच्या बॅट मधून येतोय मुखवणे गावाचा ब्रँड, अर्थातच ब्रँडेड सिक्स. येस, 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रत्येक गावामध्ये 2 ते 3 खेळाडू आपल्याला चांगले पाहायला मिळतात. मात्र खूप कमी असे गाव असतात ज्या टीम मध्ये 7 ते 8 खेळाडू आपल्याला पॉवर पॅक पाहायला मिळतात, इम्पॅक्टफुल पाहायला मिळतात. प्रत्येक संघामध्ये 2 ते 3 खेळाडू असे असतात, ट्रम्प कार्ड असतात, हुकमी एके आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 22. या षटकाच्या 4 चेंडूंवरती 19 धावा पाहायला मिळतात. महागडी गोलंदाजी होती. यावेळेस खुलवा टप्पाचा चेंडू पाहायला मिळतो. चेंडू चाललाय डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि इथे सिंगल वरतीच समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 62 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली फटकेबाजी होती. यावेळेस मिस्टर आर्मस्ट्रॉंग पाहायला मिळेल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फिल्डिंग चांगली होती डीप मध्ये. उचलतील फेकतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती 64 धावा धावफलकावरती. रिक्वेस्ट असेल थोडंसं स्पीडअप करायचं. 15.5 मिनिटं जे मात्र 3 षटकांसाठी लागलेत. मात्र अजून स्पीडअप होणं अनिवार्य असेल. सुदाम आपल्याला पाहायला मिळतील. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे, आय थिंक मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आणि धारावी ब्रांच मध्ये कार्यरत असणारे आमचे सुदाम सर जे मात्र पाहायला मिळत आहेत. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार होतील. यावेळेस फुल टॉस चेंडू डाउन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतील मात्र फिल्डर बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. फलंदाज आपण पाहतोय प्रवीणच्या बॅट मधून येतोय हा षटकार. सत्तर धावा धावफलकावरती. यावेळेस खुलवा टप्प्याचा चेंडू होता. व्ही मध्ये अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय. 4 धावांसाठी हा चौकार. अगदी रेस मध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या पाहायला गेलं तर त्यामध्ये आपल्याला निकेतन पाहायला मिळतोय. 122 धावा 5 विकेट त्याच्या देखील आहेत. एका मॅच मध्ये 50 ते 60 धावा कुठल्या खेळाडूने बनवल्या किंवा 50 पॉइंट मिळवले तर तो लगेच रेस मध्ये येतो. 200+ धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश भोईरच्या देखील यावेळेस बॅटची एज लागली आणि त्यानंतर कॅच कंप्लीट होते योगेश यांच्या माध्यमातून. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण इथे बाद होतोय. ज्या खेळाडूच्या माध्यमातून विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, पहिल्या षटकापासून मोठमोठे फटके पाहायला मिळाले, इंडिव्हिज्युअल 5 षटकार ज्याच्या बॅट मधून आले, असा खेळाडू अर्थातच प्रवीण
बाद होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती नवीन फलंदाज येतोय. प्रवीण जो मात्र थोडासा फॉर्म मध्ये नव्हता, मात्र या मॅच मध्ये प्रवीणचा फॉर्म पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळतो. इथे देखील मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल, फिल्डर नाहीये, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत किती धावा कंप्लीट होतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. येस, 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 77 धावा धावफलकावरती, 77 रन ऑन दी स्कोर कार्ड. 77 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये चौथी आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक पाहायला मिळतो. थोडस स्पीडअप इथं गरजेचं असेल. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. हॅमर्ड केलंय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. आमच्या व्यासपीठाला दिली जाते सलामी, षटकार. 83 धावा धावफलकावरती, 83 रन ऑन द स्कोर कार्ड. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार. 87 धावा धावफलकावरती आणि 88 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 22, तिसऱ्या षटकाचा विचार केला तर त्यामध्ये देखील जास्त पाहायला मिळाल्या. चौथ्या षटकामध्ये 23 धावा अशा मात्र आपण पाहिल्या. येस, सुदाम यांच्या माध्यमातून 23 धावा पाहायला मिळाल्या. आविष्कारच्या माध्यमातून 20 धावा खर्च झाल्या. उत्कर्ष माध्यमातून 22 धावा खर्च. शुभमच्या माध्यमातून देखील 22 धावा खर्च. 88 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. मात्र कुठली धावसंख्या अशी मात्र तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही, हे देखील तितकंच खरं. नितेश सर 87 धावा झाल्या. आता जर पाहायला गेलं, कोणी पाहिलं असतं तर म्हटलं असतं ही देखील कदाचित कॉम्प्रोसाठी मॅच झाली असेल. सांगणारे काय म्हणतात, बरोबर ना? येस, मात्र फलंदाजी चांगली होती आणि फलंदाजाचं कौतुक होणं गरजेचं आहे. इथे मस्ट विनिंग मॅच बिरवाडी संघासाठी देखील आहे, तरी देखील गोलंदाजी थोडीशी खराब झाली. आज ऋतिक नव्हता आणि त्याचमुळे जर पाहायला गेलं तर थोड्याशा प्रमाणामध्ये बॉलिंग लाईनअप डासवताना पाहायला मिळते. 88 धावेंचं टार्गेट असे मात्र सेट करण्यात येतो. धर्मवीर मुखवणे टीम लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची, तर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश पिरवाडी संघाने देखील पाठवायची. ज्याप्रमाणे मी म्हणेल रिमांड घेतला जातो ना, म्हणजे सर तुम्हाला देखील आता त्याचप्रमाणे फटकेबाजी करावी लागेल. काही दिवसांनी तुम्ही PSI व्हाल, त्यावेळेस तुम्ही नक्कीच गुन्हेगारांचा रिमांड घ्याल. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांविरोधात चांगली फटकेबाजी होणं गरजेचं असेल. आता मोठे फटके येणं गरजेचं असेल.
चेतन आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओपनिंग पेयर म्हणून दाखल होतीये. 88 धावेंचं टार्गेट. एका बाजूला हार्ड हिटर फलंदाज रन मशीन ऑफ बिरवाडी अर्थातच चेतन, तर दुसऱ्या बाजूला बाहुबली ऑफ बिरवाडी सिक्सर किंग अर्थातच योगेश आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 4 मॅचेस आणि 4ही मॅचेस मध्ये षटकार आपल्याला पाहायला मिळालेत योगेशच्या माध्यमातून. मात्र यावेळेस षटकारांची आतिषबाजी योगेशला करावी लागेल. षटकार किंग म्हणून त्याची ओळख आणि त्याच्या माध्यमातून बॅटिंग होणं तसंच गरजेचं असेल. दुसऱ्या बाजूला चेतन आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या माध्यमातून देखील नावाला साजेशी कामगिरी होणं गरजेचं असेल. बॉलिंग मार्क वरती राजेश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. येस, आज रामदास आणि ऋतिक पवार हे 2 गोलंदाज ऍबसेंट होते. तिसरा आणि चौथं षटक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळायचं ते दोघं ऍबसेंट होते आणि त्याचमुळे 87 धावा धावफलकावरती मात्र समोरच्या संघाने बनवल्यात. पहिला चेंडू जो मात्र डॉट बॉल येतोय. अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. मिड ऑन मध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल झेल. पहिला झटका लागत असताना 0 आकड्यावरती फर्स्ट विकेट डाऊन. नवीन फलंदाज तुषार खाडे पाहायला मिळतील. तुषार पाहायला मिळतील आणि पहिल्या चेंडूवरती तुषारच्या बॅट मधून येतोय खणखणीत प्रहार. अक्रॉस द लाईन चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. तुषार खाडे नाम तो सुना योगा, इट्स नॉट अ नेम बॉस, कारण अनुभवाची शिदोरी या खेळाडूकडे आहे. सुदाम सर असतील, आमचे तुषार दादा असतील, योगेश दादा असतील, यांच्याकडे अनुभव खूप आहे. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. यावेळेस देखील कट करायचा प्रयत्न करण्यात आला होता. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, षटकार आणि पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे देखील कॅचची संधी होती, मात्र फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला मिळेल. एक धाव मात्र कंप्लीट होती. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पाहायला मिळते जाऊन पोहोचली 7 वरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रेशर आता खूप जास्त बिल्डअप होत असताना पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी या संघाच्या बाजूने. कारण टॉस जिंकल्यावरती फिल्डिंग करायची होती, यशस्वी नाही राहिले. यावेळेस देखील बॅटची कडा लागते. चेंडू झाला गोशांकी क्षेत्रामध्ये. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 8 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 80 धावेंची गरज. 18 चेंडू आणि 80 धावेंची गरज पाहायला मिळेल. विनंती असेल थोडंसं स्पीडअप होणं अनिवार्य असेल. धर्मवीर क्रिकेट संघ मुखावणे टीम, थोडंसं स्पीडअप होणं आपल्याला अनिवार्य असेल. आज 5वा दिवस आहे. पहिल्या दिवशी वडापाव होता, दुसऱ्या दिवशी समोसा पाहायला मिळाला, तिसऱ्या दिवशी इडली वडा सांबार होता, चौथ्या दिवशी पोहे आणि आज उपमा पाहायला मिळतोय. अगदी त्याचप्रमाणे पाहायला गेला व्हेज मध्ये देखील
आणि नॉनव्हेज मध्ये देखील व्हेरिएशन होते. पहिल्या दिवशी जर पाहायला गेलं तर अप्रतिम फिश होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चिकन होता, तिसऱ्या दिवशी कोलीम आपल्याला पाहायला मिळाली होती, प्रॉन्स पाहायला मिळाली होती, त्यानंतर प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती योगेश येणारे 18 चेंडू आणि 80 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 80 धावेची गरज. यावेळेस पहिलाच फटका चांगला पाहायला मिळतोय. सिक्सर किंगच्या बॅट मधून येतोय. कडक कडकडाट सडक पे धडक असं स्ट्रोक. लॉंग ऑनला क्लिअर करत सिक्सर. असे 2 ते 3 चौकार प्रत्येक ओव्हर मध्ये. येस, 3 चौकार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स खर्डी अर्थातच विक्रमजी धसाडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल लकी ड्रॉचं कुपन देखील असेल. यावेळेस देखील पुल केलाय. क्या बात आहे. कोण अलग दृष्टिकोन तोच. धावा येणं गरजेचं आणि धावा येत असताना पाहायला मिळतील. कडक फटकेबाजी होती. चेंडू सीमा पार येत असताना अजून एक स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि यावेळेस देखील चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 4 चेंडूंमध्ये 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन योगेश पाहायला मिळतोय. योगेश म्हटलं तर एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची देखील ओळख आहे. मात्र समोर जर पाहायला गेलं तर खूप मोठं आव्हान इथे पेलणं गरजेचं आहे. जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं सोपी गोष्ट आहे, मात्र स्वतःच्या खांद्यावरती ठेवून ती यशस्वी करणं मोठी गोष्ट आहे. यावेळेस देखील हॅमर करायचा प्रयत्न आणि फटका अप्रतिम. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी येतो. योगेश बेरे ब्रँडेड चौकार. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. दुसरी सुरू आहे. मोठे फटके तरी येत आहेत, मात्र अजून मोठे फटके इथून येणं गरजेचं असेल. दिल्ली अभी बहुत दूर आहे असं म्हणावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. 88 धावांचा पाठलाग करत असताना जर 8 धावा पहिल्या ओव्हर मध्ये येते तर त्यानंतर पाहायला गेलं तर तुम्ही थोडस बॅकफुट वरती जाल. इथे 2 धावा कंप्लीट. 28 धावा धावफलकावरती. 28 रन ऑन द स्कोर कार्ड. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सध्याच्या स्थितीला. दुसरी 13 चेंडू आणि 60 धावेची गरज. 13 चेंडू आणि 60 असं समीकरण पाहायला मिळतोय. अतिरिक्त देखील धावा आल्या होत्या, त्याचमुळे थोडसा 15 ते 17 धावा वाढल्या. यावेळेस देखील हुक करायचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली करतोय. 1 धाव झाली कंप्लीट. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होते मैदानाच्या आतमध्ये. 29 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 12 चेंडू विजयासाठी. 59 धावांची गरज. 8 मिनिटाची मात्र 2 षटकांसाठी लागली, त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 12 चेंडू 59 धावांची गरज.
29 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अशोक येतोय. 12 चेंडू एकूण 60 धावांची गरज स्ट्रायकर एंड वरती. योगेश पाहायला मिळतात. 7 चेंडू 22 धावा योगेशच्या बॅट मधून आले होते. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 57 धावांची गरज. 11 चेंडू आणि 57 असं समीकरण सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतो. योगेश टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण जगभरी क्रीडा स्पर्धा पोहोचवली जाते. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. बॅटची कट लागली त्यानंतर चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव एक्झिक्यूट. सिंगलच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती. योगेश टेनिस क्रिकेटचा मी उल्लेख करत होतो. आतापर्यंत 9,947 एकंदरीत सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लाही प्रीमियर लीगचा हे दैदिप्यमान आयोजन त्यांच्या माध्यमातून कव्हर केलं जात आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा या चॅनलवरती आणि शेअर करायला विसरू नका आणि प्रेस दी बेल आयकन, जेणेकरून या विभागामधील अनेक मोठमोठ्या स्पर्धा एका क्लिकवरती आणि एका नोटिफिकेशनवरती तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळतील यूट्यूबच्या माध्यमातून. त्यामुळे नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. दर्जेदार असं टेलिकास्ट, नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 34 या आकड्यावरती 34 रन ऑन द स्कोर कार्ड. आज जर पाहायला गेलं तर आय थिंक 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील यात काही शंकाच नाहीये, कारण फक्त आणि फक्त 50 सबस्क्रायबर अजूनही पाहिजेत. नवीन जर सबस्क्रायबर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायचं. यावेळेस अक्रॉस द लाईन स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम. एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये 10K सबस्क्रायबर मीटर मात्र पार होईल यात काही शंकाच नाहीये, कारण जर पाहायला गेलं तर दर्जेदार अशी वाहिनी आपल्याला पाहायला मिळतीये. युट्यूबच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा जगभर पोहोचवली जाते. इथे आपण पाहतोय मिसफील्ड पाहायला मिळते. एक धाव झाली कंप्लीट आणि इथे सिंगल वरतीच समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. बघा आपण पाहतोय सबस्क्रायबर मीटर जो मात्र वाढत असताना पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. सर वाईट +1 आहे, फक्त वाईड, ओनली वाईड आपल्याला पाहायला मिळेल. वाईड +22 एक धाव. एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये 41 या आकड्यावरती. 41 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. रेडार मध्ये चेंडू होता, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी फलंदाज योगेशच्या बॅट मधून येतोय हा प्रतिम स्ट्रोक, षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात विजयासाठी असूनही 41 धावेची गरज. 7 चेंडू आणि 41 धावेची गरज. मॅच मध्ये टर्न येईल का, मॅच मध्ये ट्विस्ट येईल का, अतिरिक्त धावा येतील का? अतिरिक्त धावा आल्या तर सामन्याला कलाटणी मिळेल, कारण पहिल्या इनिंग मध्ये 15 ते 17 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात होत्या, त्यामुळे इतकी धावसंख्या झाली. यावेळेस या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका लागतोय 47 या आकड्यावरती. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 41 धावेची गरज. न्यू बॅटरने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं. दळखन 11 टीम लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. दळखन 11 टीम लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. उत्कर्ष नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतात.
उत्कर्ष आपण पाहतोय नवीन फलंदाज येतोय मात्र अमोल बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून लीगल डिलिव्हरी असं कॉल देण्यात आला आणि त्या डिसिजनला चॅलेंज केलं जातंय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. येणारे 6 चेंडू 40 धावेची गरज. दळखन 11 टीम लवकरात लवकर कॅप्टननी उपस्थित राहायचे. तुम्हाला शेवटचा पुकार. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. आडव्या पट्ट्याने मारायचा प्रयत्न. चेंडू सीमा पार. 6 धावा. षटकार. समीकरण येणारे 5 चेंडू 34 धावेंची गरज. नेक्स्ट टू इम्पॉसिबल पाहायला मिळते. मात्र एकात अवांतर धावाली तर मात्र काय होऊ शकेल. वेस्ट बेंगाल येथे मॅच सुरू होती. एका षटकामध्ये 56 धावा आल्या होत्या. स्ट्रायकर एंड वरती हिटमॅन ऑफ कल्याण अर्थात सुहास पवार होता. 56 धावा झाल्या होत्या. मग इथे का नाही होऊ शकत. मात्र गोलंदाजी चांगली झाली. लीगल डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. एक बॉल 17 बीरवाडी येथे देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि एक बॉल 7 धावा त्या देखील पाहायला मिळाल्या. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. आय थिंक अष्टविनायक वियोग संघ अपोजिट मध्ये होता. अष्टविनायक वियोग संघ अपोजिशन मध्ये होता. समोर दहीगाव संघ होता. बॉलिंग मार्क वरती समीर होता. एका चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज असताना वाईड आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळाला होता. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावा. चौकार. 3 चेंडू आणि 30 धावेंची गरज पाहायला मिळते. तर सोमनाथजी खाडे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. माझं लक्ष नव्हतं मात्र सोमनाथ सरांची उपस्थिती आपण पाहू शकतो. सकाळच्या सत्रामध्ये होती. त्यांचं करूया सरचे असं स्वागत. एक अप्रतिम असं समालोचक आहे. ज्या वेळेस बदलापूर विभाग असेल, कसारा विभाग, शहापूर विभाग असेल किंवा मुरबाड विभाग असेल, आयोजकांची पहिली पसंत असणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सोमनाथ खाडे सर. त्यांचं करूया सरचे असं स्वागत. एक धाव कंप्लीट होते. 2 चेंडू 29 धावेंची गरज पाहायला मिळेल. उत्कर्ष बॅट मधून मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. 60 धावा ज्या मात्र बनवण्यामध्ये यश मिळाले. अजूनही एका चेंडूचा की शिल्लक. एका चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक. फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड. अगदी त्याप्रमाणे औपचारिकता मॅच मध्ये धर्मवीर मुखवणे संघाने या मॅच मध्ये पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी केली आहे. डॉमिनेटिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं प्रवीणचा. तुषारचा देखील इथे स्टँड अँड डिलिव्हर केलंय. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. तुषारच्या बॅट मधून येतोय हा षटकार. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय धर्मवीर क्रिकेट संघ मुखवणे या संघाने. वेल प्लेड मुखवणे टीम. हार्ड लक टफ लक. श्री गणेश बिरवाडी दळखन 11 टीम कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. श्री गणेश बिरवाडी.